तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। मी कळा कुसरी काही नेने, मी कळा कुसरी काही नेने किंवा काहीच नेने, बोलतो वचनी भाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। एका जनार्दनी तुमचा दास, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी, श्री पांडुरंगा सद्गुरु ही स्वामी। दयापद पद्मी नमन माझे, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तू कया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक ही पायावरी। या वारकरी संतांच्या यात्रे अलंकापुरा येती, तेथे आवडती विठ्ठला सद्गुरु श्री पांडुरंग परमात्मा तस्मरणी कोणपूर निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्या पुण्यदेवी ज्ञान यांच्या राजयोग्यांची माऊली अशी असणारे ज्ञानोबर आहे। जगद्गुरु कोब्बार आहे त्याचप्रमाणे तटचे बालयोगेश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विदेही सम्राट गजानन महाराज त्यांच्या अंतरंग प्राणप्रिय भट्ट शिष्य श्री संत भास्कर महाराज गुरुशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज अडगावकर आदी करून साधू संतांना नमस्कार करून कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे संपूर्ण भूगंधर्व तानगंधर्व तालगंधर्व महाराज मंडळी मृदंगाचार्य विनेकरी सन्मुख बसले असणारे संपूर्ण श्रोतृ वर्गत आणि जगन्माता मुक्ताबाई या सर्वांना नमस्कार करून आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेचा वाटा माझ्याकडे आलेला आहे। सेवेकरता निवडलेला अभंग अखिल विश्ववंदित महाराष्ट्रभूषण पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज यांच्या गाथेतील बहुतेकांच्या परिचयाचा पाठांतराचा अशा पद्धतीचा अभंग आहे। माझ्या माहितीप्रमाणे माझ्या समोर बसलेल्यापैकी असा एकही व्यक्ती नसावा की ज्याचा हा अभंग पाठ नाही, किंवा मी त्यापुढे धाडसाने बोलण्याचा प्रयत्न करेल, ज्याचा पाठ नाही त्याला मी माणूसच मानायला तयार नाही। ओम नमो ज्ञानेश्वर अभंग पाठ नाही असं शक्य नाही, आणि म्हणून सर्वांच्या पाठांतराचा सुपरिचित अशा पद्धतीचा अभंग आहे। अभंगावर बोलण्यापूर्वी थोडासा पर्याय निष्ठ आहे तुमच्यासा सेवा किम निमित्त आहे सांगायलाच नको, सर्वांना श्रुत आहे। सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवान श्री ज्ञानोबा यांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून किंवा देशाच्या कानाकोपऱ्यातून भगवान श्री ज्ञानोबांवर नितांत प्रेम करणारा एक विशिष्ट भक्तवर्ग सद्यस्थितीत अलंकापूर नगरीमध्ये येऊन पोहोचलेला आहे। आणि त्या भगवान श्री ज्ञानोबांच्या 729व्या संजीवन समाधी सोहळ्याचं आजचं हे पर्व काळाचं अशा पद्धतीचं दिवस आहे। आणि तन्निमित्त आमच्या माऊली महाराजांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि यावर्षी नवीन उपक्रम सबलस माऊलींनी जो कार्यक्रम आयोजित केला सगळेच ज्ञानेश्वर घेतले नाही का। मग आता कीर्तनकार जर ज्ञानेश्वर असतील सगळे तर समोर सुद्धा ज्ञानेश्वरच, काय अज्ञानेश्वराचा इथं संबंधच नाही आता, म्हणून सगळेचे सगळे ज्ञानेश्वरांच्या समोर ज्ञानेश्वर माऊलींच्या अर्थात माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचं चिंतन मी महाराजांना बोललोय। त्यांनी सांगितलं महाराज नवीन उपक्रम केला आणि यशस्वीरित्या पार पडलात। मी महाराजांना एक सूचना केली की महाराज यावर्षी नावाचे ज्ञानेश्वर घेतलेत, आनंदाची गोष्ट आहे। पुढच्या वर्षी काहीतरी ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्रातील विषय देऊन कीर्तनकार निवडत म्हणजे बरं होईल, कारण आज काळाची गरज आहे। संत चरित्राचा उहापोह होणं अत्यंत गरजेचं आहे। महाराज खंत वाटते आळंदी क्षेत्रात आल्यानंतर सुद्धा एखाद्या प्रस्थापित कीर्तनकाराला म्हणावं महाराज तुम्ही आज संजीवन समाधी आहे, संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने बोला, माऊलीचं चरित्र सांगा, त्याला अपमानास्पद वाटते। तो म्हणतो आम्हाला का पहिल्या वर्गात बसवता का? कारण शक्यतोवर नैमित्तिक कार्यक्रम आमचे कीर्तनकार अर्थात प्रसिद्ध कीर्तनकार महाराष्ट्रातले घेताना धजावत नाहीत, ते टाळतात, कारण चरित्रात्मक भाग त्यांना सांगावासा वाटत नाही। त्यांना असं वाटतं चरित्र सांगितलं तर आपण पहिल्या वर्गात बसू, म्हणजे ते चरित्र सांगायला तयार नाहीत। आणि नवोदीचे कीर्तनकार आहेत, त्यांना जर म्हटलं की महाराज आज तुम्ही माऊलीचं चरित्र सांगा, तो स्पष्ट सांगतो माझं टिपण बसलेलं आहे, मला त्याच्या पलीकडे जाता येत नाही। म्हणजे तो चरित्र सांगण्याच्या दृष्टिकोनातून अनभिज्ञ आहे आणि प्रस्थापित जो आहे तो प्रस्थापित चरित्र सांगत नाही। मग माऊलीचं चरित्र जगद्गुरूंचं चरित्र सांगायचं तरी कोणी?
या जगतामध्ये चारित्र्य निर्माण व्हावं असं जर वाटत असेल तर आमच्या घरामध्ये चित्र आणि चारित्र्य त्याचंच असावं ज्याचं चारित्र्य शुद्ध आहे. आज चरित्रहीनाचे चित्र आणि चारित्र्यहीनाचे चरित्र कुठेतरी समाजामध्ये वाचल्या जात आहेत. त्याचे दुष्परिणाम आज आम्हाला भोगावे लागत आहेत. आणि मला असं वाटतं वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून हा शुभ मुहूर्त आहे. याच मुहूर्तावर आम्ही संकल्प केला पाहिजेत वारकरी संप्रदायाच्या प्रबोधनकारांनी की मी माझ्या कीर्तनातून जेवढा वेळ मिळेल, जेवढा वेळ मला त्याच्यातला काढता येईल तितका संत चरित्रावर प्रकाश टाकण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. काल परवापर्यंत संप्रदायाची परंपरा होती आमची, ज्यांचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. वर्ण विषय हा वर्णन करणाऱ्यावर अवलंबून असतो. या नियमाप्रमाणे अभंग ज्यांचा आहे त्यांचं चरित्र सांगणं कर्मप्राप्त आहे. म्हणून ज्यांचा अभंग असेल त्यांचं चरित्र सांगितलं जायचं. आता फक्त अभंग ज्यांचा आहे त्यांचं नाव घेऊन पुढे झालं जातं. चरित्रात्मक भागाला हात लावल्या जात नाहीत आणि त्याचे दुष्परिणाम आज आम्हाला भोगावे लागत आहेत. आज कुठेतरी परप्रांतीय लोंडे महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या तरुणातल्या हातचाच रोजगार हिसकावून घेत आहे, त्याच्यात नवल नाही. पण मला असं वाटतं की ते परप्रांतीय लोंडे महाराष्ट्रात आल्यानंतर आमच्या तरुणाच्या हातचा रोजगार हिसकावत आहेत. म्हणून त्या मतांवर डोळा ठेवून का होईना राजकीय क्षेत्रातले पुढारी सजग झालेले आहेत आणि त्या परप्रांतीय लोंड्यांना अडवण्याचा प्रयत्न सद्यस्थितीमध्ये केला जातो आहे. पण मला असं वाटतं की फक्त परप्रांतीय लोंडे येऊन फक्त आमच्या तरुणाच्या हातचा रोजगारच हिसकावत नाहीत, तर परप्रांतीय प्रबोधनकार आपल्यापर्यंत येऊन आमची ही जी पुढची पिढी आहे ना, या पुढच्या पिढीचं भविष्य हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. याला वेळीच आवर घालणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आम्ही ज्यावेळेला महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये जातो त्यावेळेला त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला वागवावं लागतं. आमचे नियम तिथं लागू होत नाहीत. अगदी उदाहरण दाखल जर सांगायचं झालं तर उत्तर हिंदुस्थानामध्ये तुम्ही जी धर्मशाळा राहण्याकरता निश्चित करतात, आरक्षित करता, तिथं त्यांची पहिली पाटी असते, कांदा लसूण चालणार नाही. म्हणजे त्यांना तिथं गेल्यानंतर त्यांच्या नियमाप्रमाणे आम्हाला वागावं लागतं. पण ते परप्रांतीय प्रबोधनकार ज्यावेळेला महाराष्ट्रात येतात त्यावेळेला ते त्यांचे नियम आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतात आणि आम्ही निमूटपणे ते सहन करत असतो. व जास्त इतर इकडे दुसऱ्या गोष्टी सांगण्यापेक्षा मला सांगितलं पाहिजेत, काही दिवसापूर्वी देहू नावाच्या नगरीमध्ये जागतिक ख्यातीप्राप्त प्रबोधनकार, मला काही कोणाचा विरोध करायचा नाही आणि विरोध झाला तरी काही मी कोणाला जुमानत नाही. आडनावाचा काय असं शेवटी वाघ आहेच, त्याच्यामुळे त्याचा काही प्रश्नच नाही. पण वस्तुस्थिती सांगितली पाहिजेत. खंत म्हटल्यापेक्षा ही खतखत आहे अंतःकरणाची. जगद्गुरु तुकोबाराय वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभणारे संत आणि त्यांच्या देहू नगरीमध्ये ज्यावेळेला कार्यक्रम झाला त्यावेळेला त्या देहू नगरीमध्ये संपन्न होत असणाऱ्या कार्यक्रमामध्ये जागतिक स्तरावरचे लोक आले होते. पण वारकरी संप्रदायाच्या परंपरेच्या एकाही गोष्टीचा विचार त्या ठिकाणी केला गेला नाही. तिथं अखंड हरिनामाच्या दृष्टिकोनातून पहारा नव्हता, तिथं काकळा नव्हता, तिथं हरिपाठ नव्हता, तिथं कीर्तन नव्हतं. निदान सांगता तरी काल्याच्या कीर्तनाने व्हावीत ना, सांगता सुद्धा काल्याच्या कीर्तनाने नव्हतीत. आणि दुर्दैव याचं आहे की 99% आळंदीकर त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थित होते. नावाचा उल्लेख करू इच्छित नाही. निदान एवढ्या तरी परंपरा आपण सांभाळल्या पाहिजेत. आळंदी क्षेत्रात येऊन कुठेतरी दुसरे कार्यक्रम होतात आणि दुसऱ्या कार्यक्रमाकरता फार लांबचे लोक बोलवल्या जातात आणि जे निमंत्रित केल्या जातात त्यांना सुद्धा प्रतिज्ञाबद्ध केल्या जातं की आम्ही सुद्धा आळंदीत येऊन कार्यक्रम करू. म्हणजे एकीकडून असं वाटतं आम्हाला की फार लांबचे लोक आळंदीत येत आहेत, पण अप्रत्यक्षरित्या आमची परंपरा, आमची संस्कृती पायदळी तुडवण्याचा हा प्रयत्न केला जातोय आणि त्याच्यात हा नवीन उपक्रम महाराजांनी आयोजित केला. मला असं वाटतं की पुढच्या भागामध्ये आपण ज्ञानोबारायदिक, तुकोबारायदिक संतांचे चरित्र किंवा वारकरी संप्रदायाचे निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम हे जे भावदासाचे पुरी महाविष्णूचा क्षेत्र प्रतिष्ठाने वस्ती गोदावरी तीर वाळू आरती स्वामी एकनाथा, वाळू आरती स्वामी एकनाथा. भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार. भानुदास महाराजाच्या कुळामध्ये प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार असणारे शांती ब्रह्मसंत श्री एकनाथ महाराज, अर्थात ज्यांचा अभंग आहे ते महाविष्णूचा अवतार. बरं, ज्यांचं वर्णन करतात ते कोण? महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार.
महाविष्णूचा अवतार आहे. त्यांनी ज्यांचं वर्णन करतात तेही महाविष्णूचा अवतार आहे. म्हणजे महाविष्णूच्याच अवताराने महाविष्णूच्याच अवताराचं केलेलं वर्णन आहे. म्हणून इथं वर्णविषयाची मौज आहे. मला जास्त सांगण्याकरता वेळ नाही. मला समाधी सोहळ्याकरिता येण्याचं निमित्त म्हणून घेतलेला अभंगाचंही चिंतन तुमच्यासमोर मांडायचं आहे. अभंगाची भूमिका इतकी सुंदर आहे पहा. भगवान श्री ज्ञानोबा संजीवन समाधीस्थ होतात आजच्या स्थितीला शके 1218 मध्ये. महाराज धुमाकडून नका देऊ, मला एक तर ते विक्षेप होते त्याचा, मला सवय नाही. ती मी दोन नाथ महाराज सिद्धेश्वराच्या मंदिरापर्यंत आणि त्या नंदीपर्यंत गेलेत आणि तिथं त्यांना प्रमाण सापडलं. उठविला नंदी शिवाचा नंदी शिवाचा ढवळा उघडली शिळा विवराची. तो नंदी उठवला आणि नंदी उठवल्यानंतर नाथ महाराज तिथून आतमध्ये जातात. मला स्वाभिमानपूर्वक ही गोष्ट सांगितली पाहिजे. मी ज्यांचं बोट धरून परमार्थ शिकलो ते माझे गुरु वैकुंठवासी संत श्री वासुदेवजी महाराज आडगावकर महाराजांच्या सोबत आळंदी क्षेत्रामध्ये कित्येक वर्षपर्यंत माता इंद्राणीचं स्नान, त्याच्यानंतर नगर प्रदक्षिणा आणि नगर प्रदक्षिणा केल्यानंतर भगवान श्री ज्ञानोबाच्या दर्शनाचा योग त्यांच्या सोबत यायचा. त्यांच्या त्या दर्शनाचे ते बारकावे पाहत होतो. महाराज सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शना करता जायचे आणि सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शना करता जात असताना त्या नंदीचं दर्शन घ्यायचे आणि त्या नंदीच्या जवळ ज्या पादुका आहेत त्याला असं कान लावायचे. मी एक वेळ पाहिलं, 2 वेळ पाहिलं, 3 वेळ पाहिलं. एक वेळ महाराजांना सहज विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही प्रत्येक वेळेला दर्शन घेता, समाधीवर डोकं टेकून दर्शन घेता, पण इथं तुम्ही असं कान लावता, कान लावण्याच्या मागचं कारण काय? महाराज हसलेत. म्हटलं बुवा तुम्ही फारच बारकाईने निरीक्षण करता. म्हटलं बुवा काही चुकलं असेल तर सांगा, पण मी तुम्हाला पाहिलंय कान लावतात, काय कारण? महाराजांनी सांगितलं. म्हटलं बुवा तिथं कान लावल्यानंतर माऊलीचा आवाज ऐकायला येतो. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. माऊली आजही कथा कीर्तन करतायत. तुम्ही म्हणून महाराज आम्ही लावतो कान, आम्हाला नाही येत ऐकू. त्याच्यात दोष समाधीचा किंवा त्या पादुकांचा नाही. मी पुढचं बोलत नाही का, कारण आता मोबाईल आहेत, आता प्रत्येकाच्या जवळ मोबाईल आहेत, कीर्तनात सुद्धा मोबाईल आहेत. काही लोक चालू कीर्तनात सुद्धा मोबाईलवर बोलतात. मी शेजाऱ्याने विचार केला, हा बोलते आपल्याकडे मोबाईल आहे, आपणही प्रयत्न करावा, पण त्याचा मोबाईल लागतच नाही, समोरच्याशी बोलणं होतच नाही. त्याचं कारण काय? त्याचा मोबाईल ज्या कंपनीचा आहे, एक तर त्या कंपनीचं टावर इथं नाही, किंवा तो ज्याला मोबाईल लावतोय तो रेंजमध्ये नाही. 2 पैकी काहीतरी असतात. तसं त्यांना ऐकायला ते एका रेंजमध्ये जर असतील तर त्यांना ऐकू येते. त्याच्यापैकी एक बरी जरी रेंजमध्ये नसला तर एकमेकाचं बोलणं ऐकायला येत नाही. आता दोघंही एका रेंजमध्ये असल्यामुळे, कारण ते ज्ञानेश्वर आणि हे ज्ञानेश्वर दास, त्याच्यामुळे त्यांना ऐकायला येत होतं. आजही निष्ठावान वारकरी त्या पद्धतीने दर्शन घेतात. नाथ महाराज तिथून आतमध्ये जातात आणि नाथ महाराज जेवढा आतमध्ये जातात त्यावेळेला तब्बल ज्ञानोबांना समाधी घेऊन फक्त
फक्त 288 वर्ष झालेले होते. शके 1218 मध्ये ज्ञानोबाराय समाधी घेतात आणि नाथ महाराज शके 1205 मध्ये नाथ महाराज तिथं ज्ञानोबारायच्या भेटी करतात. 288 वर्षाचा कालखंड आणि 288 वर्षानंतर जेव्हा नाथ महाराज आतमध्ये जातात त्यावेळेला नाथांना काय दिसतं त्या समाधीत त्या ठिकाणी बसलेलं. तर त्या ठिकाणी नाथ महाराजांचे डोळे दिपलेत आणि नाथ महाराजांनी तो प्रसंग पाहला, ते स्वरूप पाहिलं आणि नाथाच्या मुखातून शब्द निघाले, कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, कैवल्याचा पुतळा. 1218 मध्ये 25/11/1296 ला संजीवन समाधी घेतात आणि संजीवन समाधी घेतल्यानंतर जाऊनी ज्ञानेश्वर बैसली आसनावरी आणि पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर घेऊन बसलेले आहेत, समाधीस्थ झालेले आहेत. आणि ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी घेऊन समाधीस्थ झाल्यानंतर त्यावेळेला काही छापखाने वगैरे नव्हते, त्याच्यामुळे लिखित प्रत स्वरूपाची प्रत या ठिकाणी उपलब्ध नव्हती. हस्तलिखित लोक करत होते आणि हस्तलिखित करता करता मराठी ही समृद्ध भाषा आहे. कोणी काना खात होतं, कोणी मात्रा खात होतं, कोणी उकार खात होतं, कोणी विलंटी खात होतं, कोणी अर्धविराम, ही जी काही मराठीची अडचण आहेत त्याच्यामुळे ज्ञानेश्वरीचं निष्ठापूर्वक विद्रूपीकरण एक प्रकारचं होत होतं. आणि भगवान श्री ज्ञानोबाराय समाधीत होते, पण ती समाधी कशी आहेत? संजीवन समाधी आहेत. ज्ञानदेवी घेतली दान बाबा बाळ घालून केलेली समाधी नाहीये, संजीवन समाधी आहे. ज्ञानोबाराय आजही कथा कीर्तन त्या ठिकाणी करतायत. आणि म्हणून ज्ञानोबारायला समाधीमध्ये कळलंय की आपण जी ज्ञानेश्वरी जितक्या मेहनतीने ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे त्या ज्ञानेश्वरीमध्ये असंख्य पाठभेद झालेले आहेत. आता त्या ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण होणं अत्यंत गरजेचं आहे. पण ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण करणार कोण? कारण ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या निर्मितीचा जर विचार केला तर त्याच्या निर्मितीच्या मागची संकल्पना म्हणा किंवा त्याच्या वेळचा कथानकाचा भाग जर आपण पाहिलात ना तर खरखर आश्चर्य वाटेल अशा पद्धतीचं आहे. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी कोणाकडून लिहून घेतात? सच्चिदानंद बाबा आदरी लेखकू झाला सच्चिदानंद बाबा. त्यांचं मूळ नाव सच्चिदानंद नाही काय, ते बाबाजी पंत कुलकर्णी आहेत, तलाठ्याचं काम ते करतायत. आणि ते मरण पावलेले आहेत. त्यांची पत्नी सती जाण्याकरता निघालेली आहे आणि मग सती जाण्याकरता निघालेलीच आहे. पण दर्शनाचे प्रशस्ती पुण्य पुरुष ज्ञानोबाराय दिसत आहेत नेवाशा नगरामध्ये आणि त्यांचं दर्शन घेण्याचा विचार तिच्या अंतःकरणामध्ये उदित होतो. आणि सती जाण्याकरता निघालेल्या स्त्रीच्या अंगावर संपूर्ण सौभाग्यवती स्त्रीचे अलंकार म्हणा किंवा तिची वेशभूषा सौभाग्यवती स्त्रीची असते. ज्ञानोबारायचं दर्शन घेतलं आणि ज्ञानोबारायांच्या मुखातून शब्द निघतात, अखंड सौभाग्यवती भव. तिच्या मनामध्ये आश्चर्य वाटलं आणि ते ज्ञानोबारांना विचारतात, माऊली हा आशीर्वाद या जन्माचा का पुढच्या जन्माचा? म्हणजे काय झालं, तुम्ही अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद देतात, मी सती जाण्याकरता निघालेली आहे. ज्ञानोबारायचे शब्द आहेत ते, माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प, ज्या फळाचे महाद्वीप पातली. कधी असत्य शब्द निघालाच नाहीत. आणि ज्या वेळेला माणसाच्या मुखातून असत्य शब्द निघत नाहीत आणि यदा कदाचित एखाद्या वेळेला अनवधानाने अनपेक्षितरित्या असत्य शब्द निघाला तर त्या असत्याला सत्य करण्याची जबाबदारी भगवान परमात्मा स्वीकारत असतो. ज्ञानोबाराय तिथं जातात आणि त्याला उठतात, ए बाबा सच्चिदानंदा उठ, झोपेतून उठावा त्या पद्धतीने, मेल माणूस जित उठवील. सच्चिदानंद बाबा उठलेत. मला कथानकाचा जास्त संदर्भ नाही द्यायचा, मला पुढे मार्मिकता सांगायची आहे. आणि ज्ञानोबारायच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतात आणि ज्ञानोबारायांना सांगतात, माऊली बोला.
तुम्ही आता मला उठवलेलं आहे, मला काम सांगात, योग्य ते काम काय ते सांगात, आता मी तुमचं काम करण्याकरता तयार आहे. ज्ञानोबांनी सांगितलं बाबा माझं दुसरं काय काम आहे, माझ्या मुखातून जे शब्द निघतायत आणि ते तू लिहिलं पाहिजे, कारण ते तलाठी आहेत. वारकरी संप्रदायाचा महसूल क्षेत्राशी अत्यंत निकटचा संबंध आहे. ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी लिहिणारे लेखक तलाठी, रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारांचे पूर्वाश्रमीचे वैरी, नंतरचे पट्ट शिष्य ते एसडीओ होते, पुणे प्रांताचे प्रांताधिकारी होते, सब डिव्हिजनल ऑफिसर उपविभागीय अधिकारी होते, निळोबाराई सुद्धा महसूलशी संबंधितच अधिकारी होते. म्हणून आजही जवळपास वारकरी संप्रदायाचा महसूलशी संबंधित असणाऱ्या अधिकाऱ्याचाही संपर्क भरपूर आहे. त्याच्यामुळे महाराजही बऱ्यापैकी महसूल गोळा करू शकतात, नाही का. महसूलचा आपला फार जवळचा संबंध असल्या कारणामुळे फार जुनी आपली परंपरा एक प्रकारची आहे. ज्ञानोबारांनी सांगितलं बाबा तू तलाठी आहेस आणि तुझा हस्ताक्षर चांगला आहे. नाही तसंही एक वाक्प्रचार आहे आमच्या वराळामध्ये, जे नसेल ललाटी आणि ते लिहित तलाठी, जे ललाटात नाही ते तलाठी लिहून देऊ शकतो. आणि वैशिष्ट्य आहे त्या तलाठ्याचं, एकदा का त्यांनी लिहिलं की त्याची खोडतोड राष्ट्रपतीला सुद्धा करता येत नाही. मी तलाठ्याचीच गोष्ट सांगतोय. मी काही दिवसापूर्वी एक विनोद वाचला, फार मार्मिक होतात. एक तलाठी एका गावात आलात आणि गावात आल्यानंतर एक कुत्रा त्या तलाठ्याच्या मागे लागला. तो तलाठी धावत होता, तर या बुडीतून त्या बुडीत, त्या बुडीतून त्या बुडीत जात होता, तरी कुठला कुत्रा त्याचा पाठलाग करणं सोडत नव्हता. शेवटी तलाठी एका झाडावर चढला, तरी कुत्रा त्याच्याकडे पाहून भुंकत होता. वर बसलेला तलाठी म्हणतोय, लेका अरे तुला माहित नाही तू कोणाचा पाठलाग केला, तुझ्या नावाने निदान एखादा इंच जागा असायला पाहिजे होती, मग तुला समजलं असतं की आपण कोणाचा पाठलाग करतोय, तर मग तुला कळलं असतं. म्हणजे तलाठी सामान्य नाहीये, जे नसेल ललाटी ते तलाठी. ज्ञानोबा म्हणतात तू लिहिण्याचं काम कर. बरं, इथपर्यंत कथा सगळ्यांना माहिती आहे. मला मार्मिकता त्याच्या पुढे सांगायची ती महत्वाची आहे. ज्ञानोबाला ज्ञानेश्वरी लिहायची आहे. ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता माणूस कोणता निवडतात? जो मेलेला आहे त्याला जिवंत करतात. याचा पहिला माझ्या दृष्टिकोनातून अर्थ असा आहे की त्यावेळेला जितके लोक जिवंत होते त्या जिवंतापैकी एकही माणूस ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या लायकीचा नव्हता. हे ज्ञानोबाच्या लक्षात आलं होतं की हे ज्ञानेश्वरी लिहू शकत नाहीत. आणि दुसरा महत्वाचा, संसाराच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत माणसं मरत नाहीत तोपर्यंत ते ज्ञानेश्वरीच्या लायकीचे होत नाहीत. संसाराच्या दृष्टिकोनातून पहिल्यांदा ते मरण पावलेले आहेत आणि त्यांनी त्यांच्या पत्नीला नमस्कार केला, म्हटले जा तू तुझा संसार कर, आता तुझं आणि माझं नातं बदललं, मी माऊली सोबत राहतो. संसाराच्या दृष्टीने मेल्याशिवाय जर ज्ञानेश्वरी लिहिण्याचा अधिकार प्राप्त होत नसेल तर ज्ञानेश्वरी सांगण्याचा अधिकार कोण्या दिवशी प्राप्त व्हावा याचा विचार आम्ही एकांतात जाऊनच करावा की खरं आम्ही ज्ञानेश्वरी कोण्या दिवशी सांगितली पाहिजेत. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी सच्चिदानंद बाबांकडून ती लिहून घेतली आणि एवढ्या मोठ्या परिश्रमानंतर ती ज्ञानेश्वरी निर्माण झाली, परंतु त्याच्यात अनेक पाठभेद निर्माण होतात. हे ज्ञानोबाराला सहन होत नव्हतं. मग कोण निवडलं पाहिजेत? मग वाट पाहावी लागली. वाट पाहत असताना भानदास महाराजांच्या कुळात प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराजांच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहेत. आणि मग ज्ञानोबा एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये येतात. श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात सांगितली मात मज लागी. नाथ महाराज म्हणतात ज्ञानोबा माझ्या स्वप्नात आलीत आणि स्वप्नात येऊन मला एक गोष्ट सांगितली. काय सांगितली? अजान वृक्षाची मुळी कंठासी लागली, येऊनी आळंदी स्थळी काळवेगी. अजान वृक्षाची मुळी माझ्या कंठाला लागलेली आहे, तो आळंदीला आहे आणि ती मुळी काळ. मला कधी कधी विचार पडतो हा चरित्र चिंतन करत असताना, कोण स्वप्नात येत आहे? ज्ञानोबा आहे. कोणाच्या? नाथ महाराजांच्या. आणि सांगतात काय? अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली. सांगणारे ज्ञानोबा आहेत आणि त्यांच्या सामर्थ्याचा जर विचार केला तर करील ते काय? हे महाराज जे रेड्याच्या मुखातून वेद वधवू शकतात, जे निर्जीव मातीची भिंत चालवू शकतात, जे मृत प्रेत अर्थ जे काही आहेत त्यांना जिवंत करू शकतात, स्वर्गीचे पितर जीव घालू शकतात. आणि त्या ज्ञानोबांना काय अडचण होती हो कंठाला लागलेली अजान वृक्षाची मुळी काढण्याची? परंतु काहीतरी निमित्त करावं लागतं. आणि नाथ महाराज म्हणतात ऐशे स्वप्न होता आलो अलंकापुरी. असं स्वप्न पडल्यानंतर तात्काळ मी अलंकापूरला आलो. तव नंदी माझारी देखील द्वार. त्या ठिकाणी आल्यानंतर परिस्थिती काय होती आळंदीची नाथ महाराजांनीच वर्णन केली. तेव्हा अनेक एक चमत्कार. तेव्हा उद्ध्वस्त अलंकापूर, देवी रंकाशी आदर. ज्ञानदेवे केला. अलंकापूर उद्ध्वस्त झालेलं होतं. त्याचं कारणही तितकंच महत्वाचं होतं. शके 1212 मध्ये ज्ञानोबा ज्ञानेश्वरी लिहितात. शके 1218 मध्ये ज्ञानोबा संजीवन समाधी घेतात. आणि शके 1218 नंतर 6 वर्षांनी, तब्बल 6 वर्षांनी अल्लाउद्दीन खिलजी आमच्यावर आक्रमण करतो. मी शके सांगतोय. इतिहासाचे प्राध्यापक, इतिहासाचे अभ्यासक, इतिहासाचे विद्यार्थी इथं कोणी असतील तर मला कदाचित म्हणतील महाराज माहित नाही तर सांगता कशाला. शके आणि इसवी सनामध्ये 78 वर्ष
वर्षाचा फरक असतो. ज्ञानोबाराईची समाधी शके 1218 आणि इसवी सनाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर 1296, 78 वर्षाचा फरक पडतो ते शकामध्ये आणि इसवी सनामध्ये. ज्ञानोबाराई संजीवन समाधीस्थ झाल्यानंतर 6 वर्षांनी परकीयांचे आक्रमण आमच्या महाराष्ट्रात झालेत. कारण ज्ञानेश्वरी ज्ञानोबाराई ज्यावेळेला लिहितात त्यावेळेला ज्ञानेश्वरी लिहित असताना या महाराष्ट्राचा भौगोलिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आदी करून सगळी दृष्टिकोनातून आढावा ज्ञानोबाराई संक्षिप्त स्वरूपात घेतात आणि ज्ञानेश्वरीतच लिहितात. तेत यदुवंश विलासू सकल कला निवासू न्यायाते पोषे क्षितिषु श्रीरामचंद्र. राजा रामदेवराव यादव यांचं निष्कंटक राज्य या महाराष्ट्रामध्ये होते. देवगिरीवरून ते संपूर्ण सत्ता चालवायचे. पण ज्ञानोबाराई संजीवन समाधीस्थ झाल्यानंतर 6 वर्षांनी आक्रमण झालं. त्याचं एकमेव कारण आहे, राज्य स्थिर असतात, राज्य टिकलेले असतात. कशाच्यावर टिकलेले असतात? संतांच्या पुण्याईवर टिकलेले असतात. मी तुम्हाला इतिहासाची यादी सादर करेल. रावण राक्षस आहे पण लंकेचा राज्य करत होता कोटपर्यंत, जोपर्यंत बिभीषण लंकेत होता. बिभीषणाने लंका सोडली, रावण संपला. दुर्योधन दृष्ट आहे पण हस्तिनापूरचं शासन करत होता कोटपर्यंत, जोपर्यंत विदुर काका हस्तिनापुरात होते. विदुर काकांनी स्वतःचा धनुष्य धृतराष्ट्राच्या राजवाड्याच्या दरवाजावर ठेवला आणि विदुर काका तीर्थयात्रा करण्याकरता निघून गेले. महाभारत युद्ध झालं. मेवाड सुरक्षित होतं कोटपर्यंत, जोपर्यंत मीराबाई मेवाडात होत्या. मीराबाईंनी मेवाड सोडलं. मीराबाई मेवाडातून वृंदावनात गेल्यात. मेवाडचं काय झालं इतिहास वाचा. द्वारका सुरक्षित होती कोटपर्यंत, जोपर्यंत महात्मे द्वारकेत होते. भगवान परमात्म्याच्या आदेशावरून त्या ठिकाणचे सगळे विश्वामित्रोसित कन्व दुर्वासु भृगरंगिरः कश्यपो वामदेवोत्रीर वशिष्ठा नारदादयः. एकादश स्कंदामध्ये वर्णन केलंय पहिल्या अध्यायामध्ये. विश्वामित्र, असित, कन्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव, अत्री, वशिष्ठ, नारद इतके ऋषी द्वारकेत राहत होते. भगवान परमात्म्याने त्यांना नमस्कार पूर्वक सांगितलं की महाराज कळावेलो बसावा, आता निघा. कारण द्वारका समुद्र बुडवणार हे लक्षात आलं. ते पिंडारकला निघून गेलेत. द्वारका बुडली, यादवी झाली. तसं राज्य चालत असतं ते संतांच्या पुण्याईने चालत असतं. ज्ञानोबाराई समाधीस्थ झाल्यानंतर यांचं आक्रमण झालं आणि त्या आक्रमकाने त्यांनी केलं काय? त्यांनी महाराष्ट्राचा अभ्यास केला. महाराष्ट्राची सुसंस्कृती जी की परंपरा आहे त्या परंपरेचा अभ्यास केला आणि त्यांनी विचार केला या महाराष्ट्राचा आत्मा मंदिरात राहतो. मंदिरं जोपर्यंत सुरक्षित आहे तोपर्यंत महाराष्ट्राला हादरा देण्याची व महाराष्ट्राला जिंकण्याची ताकद आपल्यात नाही. म्हणून त्यांनी पहिल्यांदा मंदिर उद्ध्वस्त केलेत. त्या उद्ध्वस्तीकरणामध्ये ज्ञानोबाराईच्या मंदिराचा सुद्धा समावेश होतात. आणि एक चमत्कार, तेव्हा उद्ध्वस्त अलंकापूर तेवी रंकाशी आदर ज्ञानदेवे केला. आणि मग नामदेव महाराजांचा गाथा नाथ महाराजांनी हातात घेतलात आणि नामदेव महाराजांच्या समाधी प्रसंगाचे अभंग वाचत 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 नामदेव महाराजांच्या त्या अभंगाचा आधार घेत पुतळा प्रगटला भुतळा नाथ महाराजांना दिसतात. कैवल्यना मोक्षाचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानोबाराच्या रूपाने. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा परब्रह्म केवळा बोलतसे. दिव्य तेज पुंज का? ती समाधी मीठ टाकून दिलेली नाही, ती देह समाधी नाही, ती नाम समाधी नाही, ती संजीवन समाधी आहे. मला सांगताना स्वाभिमान वाटतो. नाथ महाराजांना ज्ञानोबाराईचं दर्शन आहे त्या स्वरूपात झालं.
त्यात नवल नाही, आपण त्या विषयाकडे पुन्हा येऊ. पण मध्यंतरीच्या कालखंडातला एक प्रसंग सांगणं अत्यंत गरजेचं आहे. वैकुंठ ऋषी परमपूजनीय मामासाहेब दांडेकर ज्यावेळेला वारकरी संप्रदायाचं सक्षमपणे नेतृत्व करत होते, मामासाहेबांच्या कालखंडामध्ये साधारणतः 1962च्या दरम्यान काही नास्तिकवादी संघटना, अर्थात त्यांचं नाव अंधश्रद्धा निर्मूलन आहे, वास्तवात त्या श्रद्धा निर्मूलनाचंच कार्य करणारी ती संघटना आहे. कारण श्रद्धा कधी अंध नसते आणि अंध असली तिला श्रद्धा म्हणता येण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे पुळात समितीचं नावच चुकीचं आहे. त्यांनी ठरवलं की बा हे वारकरी सांगतात ज्ञानोबाराची संजीवन समाधी आहे आणि मग ते खरंच समाधीत बसलेले आहेत का याचा शोध घेण्याकरता त्यांनी प्रयत्न चालवलेत की आम्ही काय करू, उत्खनन करू त्या समाधीचं. त्या समाधीत कुठेतरी अस्थि दिसतात का त्याच्यावरून काहीतरी परीक्षण करू, नाहीतर काहीतरी प्रयत्न करू, कारण हा भ्रम फैलवता कामा नये. आणि मग त्यांनी फार मोठी यंत्रणा त्याच्याकरता आणली. त्यावेळेला मामासाहेबांचे जे शिष्य होते शुक्ल साहेब म्हणून फार मोठे वैज्ञानिक होते. नवे नवे त्यांनी खूप पुस्तकही लिहिलेत. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन झालेत. आजही मार्केटमध्ये ते पुस्तक उपलब्ध आहे. विश्व चैतन्यातील गूढ नावाचं त्यांचं ते पुस्तक आहे आणि खूप संशोधनात्मक चिंतन त्याने त्या ठिकाणी मांडलं. मामासाहेबांचा फोन त्यांना गेला की अशा पद्धतीचं संकट माऊलीच्या समाधीवर येऊन ठेपलेलं आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे. त्यांनी सांगितलं मामासाहेब आपण प्रयत्न करू. त्यांनी त्यांचे ते भेटीला येणारे किंवा ते जे नास्तिकवादी होते त्यांना समजावं विज्ञानाच्या भाषेत, म्हणून तशी व्यवस्था त्या ठिकाणी करून ठेवली होती. त्यांनी एक अट टाकली की आम्ही समाधीच्या त्या द्वारात आतमध्ये जाऊ देत नसाल तर आम्ही कॅमेरा टाकू आणि कॅमेरा टाकून तिथून मग माऊली कशी बसलेले आहेत त्याचा निदान फोटो काढू. मामासाहेबांनी युक्तिवाद केला की ठीक आहे, तुम्ही म्हणता तुमचे हे उपकरण आहेत, कॅमेरा हा तुमचं उपकरण आहे विज्ञानाचं, परंतु तुम्ही कॅमेरा टाकल्यानंतर त्या कॅमेरामध्ये ज्ञानोबारायचा फोटो येईलच याची काही शाश्वती नाही. कारण हे विज्ञानाचं उपकरण योग्याला स्वतःच्या ताब्यात आणू शकत नाही किंवा त्याला ते कॅच करू शकत नाही, एवढी ताकद त्याच्यामध्ये नाही. अगा योगी जो म्हणीजे तो देवाचा देव जाणीजे आणि सुख सर्वस्व माझे चैतन्य तो एकेची ठाई बैसला परी सर्वत्र तोची गेला हे असो विश्व झाला अंगेची जो. ज्ञानोबारायच बोललेत योग्याच्या संदर्भामध्ये. जाऊ द्या, हा तो खूप जुना विषय झाला. आमच्या विदर्भामध्ये एक संत होऊन गेले, अवलिया संत, त्यांचं नाव मुंगसाजी महाराज. त्या मुंगसाजी महाराजांचे खूप मोठं भक्त परिवार आजही आहे, त्या काळात होतात. मग एक कॅमेरावाला त्यांचा शिष्य भेटला. त्यांनी विचार केला की हे बाकीचे सगळे पायाच पडतात, बाबांच्या पश्चात काहीतरी चित्र असावं आणि म्हणून मग बाबांचं चित्र काढण्याचा त्यांनी विचार केला. त्यांनी कॅमेरा आणला आणि बाबांचं चित्र काढायचं. बाबाचं चित्र आता त्यावेळेला कॅमेरे ते रोलचे होते, तो मस्त बाबांची चित्र 2-3 असे काढायचे आणि रोल धुण्याकरता टाकला. अगोदरचे फोटो यायचे, नंतरचे यायचे, नेमका तेवढाच कोरा. 10-15 वेळ प्रयत्न केला. त्यांनी विचार केला कॅमेरा बिघडला म्हणावं तर अगोदरचे फोटो व्यवस्थित आहेत, नंतरचे फोटो व्यवस्थित आहेत, नेमका हाच फोटो काय येत नाही. मग त्याची चूक त्याच्या लक्षात आली. आपण बाबाचा फोटो काढला खरी, पण बाबाची परवानगी नाही घेतली त्याच्याकरता. एक दिवस गेला, पाया पडला, सांगितलं बाबा एखादा तर फोटो काढू द्या ना हो. प्रार्थना केली, त्याने होकारार्थी मान हलवली. मग कुठं त्या कॅमेरामध्ये मुंगसाजी महाराजांचा फोटो आला, एक अवलिया संतांचा फोटो, तोही सशरीर असणाऱ्या अवलिया, या मृत्यूलोकात विचरण करणाऱ्या अवलियाचा फोटो जर हा कॅमेरा काढू शकत नसेल तर समाधीत असलेल्या ज्ञानोबारायचा फोटो काढण्याची काय ताकद आहे त्या कॅमेऱ्याची. म्हणजे तुम्ही कॅमेरा टाकाल आणि त्या कॅमेऱ्यामध्ये जर ज्ञानोबाराय कॅच झाले नाही तर लाखो करोडो भाविकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचेल. ते विचार करतील की काय खरं मानायचं का हे खोटं मानायचं. मग काय करायचं. मग त्या समाधीवर नाना प्रकारचे उपकरण ठेवले. ज्या पद्धतीने एखादा पेशंट ICU मध्ये भरती केल्यानंतर त्याचे ते मीटर लावलेले असतात, पॅरामीटर्स त्या ठिकाणी असतात, पल्स रेट सांगणारे, त्याचं ते सगळं सांगणारे, ते एक परत त्याच्यावर ठेवण्यात आलीत आणि ते मीटर लावलीत. आणि मला सांगताना स्वाभिमान वाटतो, एखाद्या जिवंत माणसाचं जसं रिडिंग त्या मीटरवर येतं त्या पद्धतीने ज्ञानोबारायच्या समाधीवर ते ठेवल्यानंतर त्याचं रिडिंग ज्यावेळेला आलं ना, त्या संशोधक मंडळामध्ये 3 होते. ते 3 पाश्चात्यांपैकी एकाने तर त्याच्या देशात जाण्याचं नामंजूरच केलं. तो कायमस्वरूपी माऊलीच्या सेवेत आळंदीत राहिला मामासाहेबांच्या नेतृत्वामध्ये. आणि ते जे बाकीचे 2 होते ते दर महिन्याला ज्ञानोबारायांच्या समाधीच्या दर्शनाकरता यायला लागलेत. अर्थात समाधी ती संजीवन समाधी आहे, फक्त त्याच्या दर्शनाकरता ती योग्यता, तो अधिकार अशा पद्धतीचा असावा लागतो. कशा प्रकारे अगदी विज्ञानाच्याच भाषेत समजावून सांगायचं झालं तर मी आता समजावून सांगू शकतो. आता चित्रपट काल परवा जे काही होते थिएटरमध्ये दिसत होते, आता त्याच्यात प्रगती झाली. 3D 4D
सेवंडी पर्यंत, आता त्या कोल्हापूरला मी त्या ठिकाणी गेलो तर सेवंडी पर्यंत त्यांची प्रगती झाली. त्या थिएटरमध्ये जर तुम्ही चित्रपट पाहण्याकरता गेलेत ना, तर तो चित्रपट तुम्हाला या चष्म्यानी पाहता येत नाही. त्यांचे ते विशिष्ट चष्मे, ते गॉगल घालावे लागतात, त्याच वेळेला ते पाहता येतं, त्याच्याशिवाय ते आपल्याला दिसत नाही. मग आता या 3D मध्ये जर त्यांचा चष्मा वापरावा लागतो तर ज्ञानोबाऱ्याला पाहण्याकरता का हा चष्मा चालणार आहे का? याचा कधीतरी विचार केला पाहिजे. आम्ही विमुढा नानु पश्यंती पश्यंती ज्ञानचक्षुषः. नाथ महाराज त्या अधिकाराचे आहेत. नाथ महाराजांनी पाहिलं की कैवल्याचा नाम मोक्षाचा मूर्तिमंत पुतळा ज्ञानोबारायच्या रूपाने त्यांच्या समोर बसलेला आहे. ज्ञानोबारायांच्या चरणावर नाथबाबा नतमस्तक होतात आणि नतमस्तक झाल्यानंतर नाथ महाराजांच्या मुखातून पुन्हा काही वाक्य बाहेर पडतात. ते वाक्य म्हणजे आजचा अभंग आणि आजच्या अभंगाचं पहिले चरण. चरणी नतमस्तक होतात आणि माऊलीला नमस्कार करत असताना म्हणतात ओम नमो ज्ञानेश्वरा. इथं ओम या शब्दाने सुरुवात केली. ओम हे एकाक्षर ब्रह्म आहे. ओम हे निर्गुण स्वरूप ब्रह्म स्वरूप, म्हणजे निर्गुण स्वरूप ब्रह्माचं द्योतक अशा पद्धतीचं वाचक नाम आहे. म्हणजे नाथ बाबांना ज्ञानोबारायचं दर्शन दोन स्वरूपात झालं. एक निर्गुण स्वरूप म्हणून ओम आणि नमो ज्ञानेश्वरा म्हणजे सगुण स्वरूप, दोन्ही स्वरूपात दर्शन झालं. कारण वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा एक विचार आहे. एकतर वारकरी संप्रदाय सगुण निर्गुण दोघांनाही मानतं आणि वारकरी संप्रदाय सगुण निर्गुणामध्ये भेदही मानत नाही. सगुण निर्गुण तुझ म्हणे वेद, तुका म्हणे भेद नाही नामी. तुझं सगुण म्हणो का निर्गुण रे, सगुण निर्गुण एको गोविंदुरे अनुमानेना. ज्ञानोबरे सुद्धा म्हणतात किंवा ज्ञानोबरे अमृतानुभव नावाच्या ग्रंथामध्ये फार सुंदर चिंतन मांडतात त्या संबंधीचं. थिजावे कावीर गावे हे अप्रयोजका घवे कृतप्पन नव्हे अनारिशे. अमृतानुभव आहे. ज्ञानोबरे म्हणतात कल्पना करा, तूप आहे. तूप ते थिजलं तरी तुपच असतं आणि विरघळलं तरी तुपच असतं. थिजल्यावर किंवा विरघळण्यावर तुपाचं तूप पण कमी अधिक होत नाही. थिजलेलंही तुपच आणि विरघळलेलंही तुपच. तसं विरघळलेलं तूप म्हणजे निर्गुण स्वरूप आणि थिजलेलं तूप म्हणजे सगुण स्वरूप. तसे दोन्ही स्वरूपामध्ये नाथ महाराजांना दर्शन होतं. ओम नमो ज्ञानेश्वरा. आणि नाथ महाराज प्रार्थना करतात करुणा करा दयाळा. माझ्यावर तुम्ही करुणा करा, तुम्ही दयाळ आहात. वास्तवामध्ये हे एकार्थवाचक शब्द म्हणून वापरल्या जातात, परंतु नाथ महाराज ज्या अर्थी एकाच अभंगामध्ये ते एकाच चरणात उत्तरार्धामध्ये दोन शब्द वापरतात, त्या अर्थी त्याच्यात काहीतरी फरक असला पाहिजेत. कारण संतांचं वर्णन करत असताना ह्या दोन्ही प्रकारांनी दिसतात. मार्गदावनी गेल्या आधी दयानिधी संत ते निळा म्हणे आईशे संत आणि कृपावंत सुख सिंधू. कुठंतरी त्यांना दयावानही म्हटल्या जातात, परंतु दया आणि करुणा याच्यामध्ये फरक आहे. कारण दया ही परिस्थिती जन्य असते. एखादी परिस्थिती निर्माण झाली, एखादा भिकारी भीक मागताना आम्हाला दिसलात, मी 4-5 दिवसाचा उपवास व मला काहीतरी खाण्याकरता द्या. माणूस मागचा पुढचा विचार करत नाही, खिशातले काढतो आणि त्याला देऊन टाकतो. देऊन टाकल्यानंतर थोडंसं पुढे गेल्यानंतर दुसरा माणूस म्हणतो का कोणाला पैसे दिले? अहो म्हटले तो 4-5 दिवस. अहो म्हटले तो 1 नंबरचा बेवळा आहे, तुमचे ते पैसे घेईल आणि आता लगेच सरकार मान्यत जाईल. म्हणजे मगा उत्पन्न झालेली दया 1 मिनिटाच्या
आदी निर्माण झालेली ती परिस्थिती जन्य होती, पुन्हा लगेच क्रोधामध्ये ती परिवर्तित होते. परंतु करुणेचा जर विचार केला तर करुणा त्याच्यापेक्षा वेगळी आहे. ज्ञानोबारायचे शब्द सांगतात म्हणजे लक्षात येईल. माझ्याकडे संजीवन समाधी सोहळ्यापर्यंतही जायचं आहे आणि अभंगालाही न्याय दिला गेला पाहिजे. कारण नियम असा आहे वारकरी संप्रदायाचा, त्या कीर्तनकारांनी अभंग घेतल्यानंतर अभंग सुद्धा सोडवला पाहिजे. आता ठीक आहे, अलीकडच्या काळामध्ये अभंग सोडवण्यापेक्षा अभंग सोडणारे महाराज मोठे आहेत. अभंग सोडणारे फार म्हणजे खाली दर्जाचे मानल्या जातात. जे अभंग सोडतात बिलकुल म्हणजे वाऱ्यावर, कारण असे बरेच महाराज लोक आहेत अलीकडच्या काळामध्ये की ते शक्यतोवर लोकांनी मारू नये म्हणूनच अभंग घेतात. आता नाही तर अभंगाची त्यांना एरवी आता अशी गरज राहिली नाही, कारण अभ्यासच इतका भयंकर झालेला असतो. त्याच्यामुळे अभंगाचा आधार घेत गेलं पाहिजे असं नाही, काठी लागतच नाही होताना. त्या 3-4 मूर्ख एका ठिकाणी बसलेले होते आणि बसलेले असताना एक जण म्हणायला लागला माझा आता बऱ्यापैकी अभ्यास झाला, मी कुठलाही विषय घेऊन अर्धा तास सहज बोलू शकतो. दुसरा म्हटले तुझा अजून अभ्यास परिपूर्ण नाही, परिपक्व नाही, पठ्याचा अभ्यास तुझ्यापेक्षा जास्त आहे, मी कुठलाही विषय घेऊन 1 तास सहज बोलू शकतो. तितक्यात तिसरा बोलला, म्हटले तुम्ही दोघंही मूर्खा, तुम्ही अर्धा तास आणि 1 तास पठ्या कुठलाच विषय न घेता दिवसभर सहज बोलू शकतो. असे बोलणारे बऱ्यापैकी हनुमतीय परंपरेचे वक्ते सद्यस्थितीमध्ये वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आहेत. कारण परंपरा 2 आहेत, व्यासीय परंपरा आणि हनुमतीय परंपरा. व्यासीय परंपरेला नियम आहेत, उपक्रम उपसंहारो, उपक्रम उपसंहार, जिथून उपक्रम केला उपसंहार तिथं केला पाहिजे, जिथून निघाले तिथं पुन्हा परत आलं पाहिजे. आणि दुसरे जे वक्ते आहेत ते हनुमतीय परंपरेचे वक्ते आहेत. हनुमतीय परंपरा म्हणजे माकळाची, आणि त्या माकळाचं वैशिष्ट्य आहे, माकळं सकाळी उठतात, एका डांगेहून दुसऱ्या डांगीवर जातात, जशी जशी ती डाळी हालते तशा तशा कुद्या मारतात. एका डांगीहून दुसऱ्या नाही, एका झाडावरून दुसऱ्या, एका झाडावरून दुसऱ्या झाडावर नाही, या वनातून त्या वनात कुदतात. कारण त्यांना माहित आहे संध्याकाळ झाल्यानंतर त्यांना घरी परत यायचं नसते, जिथं संध्याकाळ होईल तिथं थांबायचं असते. असे बरेच माकळं सद्यस्थितीत आपल्यातही घुसले आहेत. सुरुवात केली तिथून विनोद झाला, लोकांनी प्रतिसाद दिला की नुसते वनचे वन एंगत जातात, कारण त्यांना वेळ संपला की पुन्हा मूळ मुद्द्यावर यावं लागत नाही, तिथंच विठ्ठल जय जय विठ्ठल केलं की ते मोकळे होत असतात. पण तसं नाही, आपण कुठलं तरी फार मोठ्यांचे बोट धरून परमार्थ शिकलो म्हणजे अभंगालाही न्याय दिला पाहिजे. मग करुणा आणि दया ज्या अर्थी 2 शब्द वापरतात त्या अर्थी त्याच्यात काहीतरी सूक्ष्म भेद असला पाहिजे. ज्ञानोबाच्या ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायामध्ये ज्ञानोबा वर्णन करतात, दया भूतेष्वलोलुप्तम मार्दवम रीरचापलम. त्या दया या शब्दाची व्याख्या पा, आता दया त्यैशी पूर्णचंद्रिका जैशी निवबिता न कळसी थाने साने थोर. ज्ञानोबा दया दया म्हणजे काय, पूर्णचंद्राचं रूपक करतात. त्या ठिकाणी पौर्णिमेचं जे चांदणं असतात ना त्याला दया असं म्हणतात, त्याला रूपक त्या ठिकाणी करतात. मग आता ते पौर्णिमेचं जे चांदणं असतं ते पौर्णिमेचं चांदणं काय कोणाला वाट टाकत असतं का, आमकाजीनीच फक्त याचा फायदा घ्यायचा, टमकाजीनी त्याचा फायदा घ्यायचा नाही. पौर्णिमेचं चांदणं सगळ्यांकरताच खुलं असतं, कोणीही त्याचा आनंद घ्या. परंतु ते पौर्णिमेचं चांदणं सगळ्यांकरता खुलं असताना सुद्धा काही लोक त्याला अपवाद असतात. त्या अपवादात्मक लोकांना ते चांदणं आपलंसं वाटत नाही, चांगलं वाटत नाही. ज्ञानोबाच्या भाषेत जर सांगायचं झालं तर का कोलया चांदणी आवडी उपजे, कोल्याला चांदण्याच्या विषयी कधी आवडी असते का. मराठीमध्ये एक वाक्प्रचार आहे, चोराच्या मनात चांदणं, बाकीच्यांना चांदणं फार चांगलं वाटतं पण चोराला चांदणं चांगलं वाटत नाही, कारण त्याचे उद्देश सफल होत नाहीत. काय तिसरा एक प्राणी त्याच्यात येतो तो म्हणजे गाढव. त्या गाढवाचं वैशिष्ट्य आहे, तो गाढव 15 मेला दुपारी 12 वाजता 48 डिग्री सेल्सिअस मध्ये उन्हात खुशाल चरत असतो, उन्हात खुशाल गवत खाण्याकरता बाहेर पडतो. परंतु तोच गाढव शरद पौर्णिमेच्या रात्री 12 वाजता कुठेतरी झाडाच्या सावलीत उभा असतो. त्याला विचार पडतो इतक्या प्रखर उन्हात जर आपण गेलो ना, आपल्याला ऊन जर लागलत ना तर पुन्हा पंचायत. असे बरेच गाढव पाहिलेत मी, ते तिकडे लग्नामध्ये भर उन्हात 48 डिग्री तापमानामध्ये उभे असतात मंगलाष्टक होईपर्यंत, अक्षदा फेकेपर्यंत. आणि तेच ज्यावेळेला या मंडपात येतात त्यावेळेला इथं व्यवस्था असताना सुद्धा असं वाटते न जाणो तिथं गेलं बिघडलं तो यांच्यासारखं पुन्हा पंचायत होऊन जाईल, आपला संसार कोण करेल. मी असे परिचय. तसं दया ही वृत्ती आहे संतांची, ते सगळ्यांकरता जरी खुली असली तरी सगळे लोक त्याच्यामध्ये अंतर्भूत होत नाहीत. मग संत त्यांना सोडतात असं नाही, तर संत त्यांना आपल्या करुणा वृत्तीत घेतात. आणि करुणेचं वर्णन करत असताना अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणयेवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. त्यात करुण या शब्दाची व्याख्या वाचा, ज्ञानोबांची व्याख्यान केलं ते वाचा. राजाचे देचाळू का रंका परुते गाळू न म्हणीची कृपाळू प्राणुपैगा. तिथं प्राणाची उपमा दिली त्याला. कारण बरेच लोक आहेत त्यांना चांदणं आवडत नाही, पण असं कोण आहे की ज्याला प्राण आवडत नाही.
प्राण आवडत नाही असा कोणीच नाही, प्रत्येकाला प्राण आवडतो. अहो आम्ही धडधाकट आम्हाला प्राण आवडतो नवल नाही. तुम्ही पहा यात्रेमध्ये कधी कधी ते भीक मागण्या करता येतात, दोन्ही हात नाहीत, दोन्ही पाय नाहीत, ओंडक्यासारखा दिया असतो, कुठेतरी त्या लोटगाडीवर पडलेला असतो आणि ओढणारा नेमका निघून जातो, तोही आंधळा असतो. भर चौकामध्ये ते लोटगाडं येतं, इकून एसटी, तिकून ट्रक, तिकून मोटरसायकल, ते पाहणं त्या ओंडक्यावरचं इतक्या जीवाच्या आकांताने तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो की त्याला असं वाटते गाडी आपल्या अंगावून गेली ना, आपण जर मेलो तर या देशाचं कसं होईल. आपण आहो म्हणून हा देश आहे, तरी मी इतक्या जीवाच्या आकांताने. बरं त्याला नाही हातपाय डोळे आहेत, त्याला मन आहे, त्याला बुद्धी आहे. एखादं हिवाळ्याच्या दिवसामध्ये त्या कुत्र्याला खाज होते, खाज नावाचा रोग होती, खरूज नावाचा रोग, त्याच्या अंगावर एकही केस राहत नाही, रक्त त्याच्यातून बाहेर पडत असतं, कुठेतरी सावलीच्या उद्देशाने ते बसलेलं असतं. तुम्ही दगड म्हणून नाही, पाय खाजवण्याकरता थोडासा हात खाली घ्या आणि त्याचं लक्ष जाऊ द्या, त्याला असं वाटते दगड उचलते वाटते. एवढ्या जीवाच्या आकांताने ते कुत्र पडून जाते, कारण त्याला सुद्धा मरावं वाटत नाही. म्हणजे प्राण सगळ्यांनाच प्रिय आहे. त्या पद्धतीने जसं चंद्राच्या पौर्णिमेच्या त्या चांदण्यापासून काही वंचित राहतात, दूर राहतात, पण तो प्राण कोणाला नको असा व्यक्तीच नाही. तसं संतांच्या दयावृत्तीतून जरी काही लोक वगळल्या गेले तरी संत त्यांना सोडत नाहीत, त्यांना करुणा वृत्तीत घेतात. अगदी प्रमाणच सांगायचं झालं तर ज्ञानोबारायांच्या बाबतीत सांगायचं झालं तर साधकाचा मायबाप. आता आपण प्रमाण म्हटलं, ज्ञानोबाराय साधकाचे मायबाप आहेत. म्हणजे ज्या साधकांना ज्ञानोबाराय कोण आहेत हे कळतं, त्यांच्याकरता मायबाप आहेत. पण ज्ञानोबाराय कशासोबत खातात हे अजूनही ज्यांना माहित नाही त्याच्याकरता सुद्धा सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. इथं नाथांना तेच सांगायचंय, ही त्यांची करुणावृत्ती आहे आणि साधकाचा मायबाप ही त्यांची दयावृत्ती आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात करुणा करा दयाळा. आणि मग ज्ञानोबारायांचा नमस्कार केल्यानंतर ज्ञानोबाराय नाथबाबांच्या मस्तकावर हात ठेवतात आणि मग तो हात ठेवल्याबरोबर नाथांच्या अंतःकरणामध्ये एक विशिष्ट प्रकारची उर्मी निर्माण होते आणि त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडतात. त्या अभंगाचं दुसरं चरण. स्वतःच्या बाबतीत धन्योद्गार काढतात. आहात महाराज मी खरंच धन्य झालो, कारण तुमचा अनुग्रह लाधलो ही कृतज्ञता आहे. मला नवल वाटतं ज्यांचं वर्णन करतायत ते महाविष्णूचा अवतार, जे वर्णन करतात ते महाविष्णूचा अवतार, म्हणजे दोन्ही महाविष्णूच आहेत. परंतु नाथ महाराज ज्ञानोबारायकडे जे जातात ते महाविष्णू म्हणून जात नाहीत. गुरु सेवे लागे जान शरण एका जनार्दन, किंवा नाथ महाराज स्वतः लिहितात एका जनार्दनी पूर्वपुण्य फडले आणि सद्गुरु भेटले ज्ञानराज. माझं खऱ्या अर्थाने पूर्वपुण्य फलद्रूप झालं. ज्ञानोबाराय मला गुरु रूपाने भेटलेत आणि गुरु रूपाने भेटल्यामुळे तुमचा अनुग्रह लादलो. आज मला तुमचा अनुग्रह प्राप्त झाला. अनुग्रह म्हणजे काय, खूप व्याख्या आहेत अनुग्रहाच्या, जास्त सांगण्याकरता वेळ नाही. अनु एवढाही ग्रह ज्याच्यात शिल्लक राहत नाही त्याला म्हणावं अनुग्रह. जो देतो आणि ज्याला देतो त्याला आपल्या समान करण्याची क्षमता ज्याच्यात असते त्याला अनुग्रह असं म्हणतात. ज्ञानोबारायांनी जे काही अनुग्रह केले, ज्ञानोबारायांनी रेड्यावर दया केली का कृपा केली? अनुग्रह केला. होता दया तुमची नाही, होता कृपा तुमची. रेड्यावर अनुग्रह आहेत. रेडा वेद म्हणतोय. ज्ञानोबारायांनी रेड्यावर केला तो अनुग्रह आहे. श्रीमद आद्य शंकराचार्यांनी त्रोटकावर केला तो अनुग्रह आहे. नाथ महाराजांनी गावोबोर केला तो अनुग्रह आहेत. तसं नाथ महाराज म्हणतात माझ्यावर तुमचा काय झाला, तुमचा अनुग्रह लाधलो आणि त्याचा परिणाम पावन झालो चराचरी. चराचरामध्ये मी पावन झालेला आहोत.
आणि आज मी काही फार मोठा आहे अशातला भाग नाही, मला काही याच्यातलं फारच कळतं अशातला काही भाग नाही, परंतु माऊली मी तुमच्या समोर मी कोण आहे, माझी योग्यता काय आहे याचं स्पष्टीकरण देणं अगत्याचं आहे. म्हणून नाथ महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये काही नेने आणि बोलतो वचने भाविका. बऱ्याच वेळेला या प्रमाणामध्ये गोंधळ होतो, कारण ऐकून पाठ झालं की फार मोठी पंचायत होते आणि त्याच्यामध्ये ह्या अडचणी होतात. बहुतेक गायनाचार्यांनीच काही याच्यातले शब्द काढले, काही याच्यातले अति हा शब्द यांनीच टाकलेला दिसतो त्याच्यात, म्हणजे गायनाचार्य लोकांनी गाण्याकरता सोयीचं व्हावं. बोलतो वचने भाविका, अति हा शब्द नाथांचा आहे नाही असं नाही, पण तो दुसरीकडे वापरलेला आहे. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध परी पाठांतरी शुद्ध अबद्ध, तो शोधोनिया एवं विध प्रतिशुद्ध सिद्ध श्री ज्ञानेश्वरी. तिथं अति शब्द वापरला नाथाने. इथं ज्ञानोबारांच्या समोर सांगतात ते मी कळा कुसरी काही नेणे असं म्हणण्याच्या मागचा कदाचित नाथांचा उद्देश असावा. 2025 मधल्या पत्रिका त्यांच्या डोळ्यासमोर भविष्य, कारण ते त्रिकालज्ञ असतात. कीर्तनकाराच्या समोर किती किती मोठ्या मोठ्या पदव्या टाकल्या जातात, त्याच्यापैकी माझ्याकडे कोणतीच नाही, ना भागवताचार्य, ना रामायणाचार्य, ना विनोदाचार्य. मी कुठलीच कळा जाणत नाही, कुसर ते काही कळत नाही मला. पण बोलतो वचने, लोकांना सांगतो. कोणा लोकांच्या समोर? जे भाविक लोक आहेत त्या भाविक लोकांच्या समोर मला जसं सांगता येईल तसं मी सांगण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज आज माझं भाग्योदय खऱ्या अर्थाने झाला, तुमचा अनुग्रह प्राप्त झाला. आता फक्त मला एकच इच्छा शिल्लक राहिली, ते शेवटच्या चरणात सांगतो.
महाराज सांगतात एका जनार्दनी तुमचा दास. मी कोण आहे? मी तुमचा दास आहे. मला सांगितलं पाहिजे ज्या संप्रदायाचे आपण पाईक आहोत त्या संप्रदायामध्ये स्वतःकडे दास्यत्व घेण्याची परंपरा होती. भगवान श्री ज्ञानोबराय स्वतःला ज्ञानेश्वर मध्ये कित्येकदा निवृत्ती दास म्हणून घेतात. एका जनार्दनी गुरुचा मी, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आन काही तुमची दाशीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज मज दास करी त्यांचा. संत दासांच्या कितीतरी ठिकाणी दास शब्दाचा प्रयोग आहेत, कारण दास्यत्वामध्ये खूप मोठी ताकद आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये फार मोठी विचित्र परिस्थिती निर्माण झालेली दिसते. 2 टिपणं आमचे बसले की आम्ही आमच्या पत्रिकेत दास तर सोडून द्या, डायरेक्ट स्वामीच लिहितो नाही का, श्री स्वामी अमुक अमुक. परंतु नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी तुमचा दास आणि त्याची आस पुरवावी. माझी एक आस आहे ती तुम्ही पुरवली पाहिजेत. आता जाणकार श्रोत्याच्या अंतःकरणामध्ये प्रथम दर्शनी शंका उपस्थित होण्याची शक्यता नाकारता येत नाही की नाथ महाराज दुसऱ्या चरणामध्ये तुमचा अनुग्रह लाधलो म्हणतात आणि शेवटच्या चरणाच्या उत्तरार्धामध्ये त्याची आस पुरवावी असं म्हणतात. हे 2 शब्द एकत्रित चालत नाहीत. अनुग्रह जर झाला तर आस शिल्लक राहिली कशी, आणि आस जर शिल्लक राहिली असेल तर अनुग्रह झाला कसा? कारण अनुग्रहानंतर आस शिल्लक राहता कामा नये. मग काहीतरी 2 पैकी खोटं आहे. अनुग्रह तरी खोटा असेल, नाहीतर आस तरी खोटी असेल. इथं संतांचे शब्द आहेत, ते काही राजकारण्यांचे नाहीत, त्याच्यामुळे दोन्ही खरे आहेत. अनुग्रह झाला हेही खरं आहे आणि आस शिल्लक राहिली हेही खरं आहे. परंतु ही आस कोणची? सामान्यतः सामान्य माणसाच्या ठिकाणी 2 आस असतात, एक भुक्तीची आणि दुसरी मुक्तीची. नाथ महाराज म्हणतात मला परमार्थाला लागलो त्याच दिवशी भुक्तीची आस मी सोडून दिलेली होती, आणि परमार्थाला लागल्यामुळे आणि तुमच्याकडे येत असल्यामुळे आणि तुमच्याकडे मुक्तीचं अन्नसत्रच असल्यामुळे मुक्तीची आसही संपलेली आहे. मग आस कोणची आहेत? तर आस ही ज्ञानोत्तर भक्ती प्रेमाची. त्या अवस्थेपर्यंत पोहोचल्यानंतर सुद्धा भक्ती कायम राहिली पाहिजेत, हीच खऱ्या अर्थाने आस आहेत. अगदी उदाहरण सांगतो आणि लक्षात येईल की गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये भगवान परमात्म्याच्या समोर अर्जुन कबुली देतोय, देवा मी पहिल्या अध्यायातला जो अर्जुन होता तो पाहला, तो आज्ञाकारी होता. सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. आज्ञाकारी अर्जुन आहे, तो आज्ञा देतो. जसा एखाद्या मालकाने सांगितलं ड्रायव्हर दिसत नाही का, मी निघालो, गाडी काढ आणि दरवाजा उघड. बस त्याच आविर्भावात बोलतोय, दोन्ही सैन्याच्या मधोमध माझा रथ नेऊन उभा कर. परंतु तोच अर्जुन शिष्यत्व पत्करतो दुसऱ्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये. कार्पण्य दोषो पहत स्वभाव पृष्यामि त्वं धर्म सम्मूढ चेता यस्त्रेयश्चा निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्ते हमशादि मां त्वं प्रपन्नम. तू गुरुबंधू पिता तुझ्या मुचिष्ट देवता तुझी सदा रक्षिता आपदी अमुते. अनुग्रह झाला देवाचा आणि त्या अनुग्रहाची परिणती दिसते 18व्या अध्यायामध्ये. नष्टो मोहम स्मृतिर्लब्ध्वा तो प्रसादान मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. माझा मोह नष्ट झाला याला म्हणावं तुमचा अनुग्रह लाधलो, आणि करिष्ये वचनम तव याला म्हणावं त्याची आस पुरवावी. अनुग्रह झाला देवा, आता मी खरंच मोह नाही, तो गेला गेलाची सपरिवारो घेऊनी आपुला. देवा तुझ्या प्रसादाने मोहाचे तया कांदे नेदीची उरो. मी तुझे प्रसादे लादलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे नेदीची उरो. काहीच नाही शिल्लक राहिलं. मग आता काय शिल्लक राहिलं? आता एकच शिल्लक राहिलं, करिष्ये वचनम तव. आता तू सांगशील त्या पद्धतीने करायचं आहे. तू म्हणशील की कर्णाला उडव, त्याच्यात उडवण्यात तर मला काही अडचणच नाही, पण तू जर म्हटलं की धर्मराजालाही उडव आता काहीच नाही, कारण आता मला कळलेलं आहे खरं काय सत्य काय, मारणारा कोण आहे मरणारे कोण आहेत हे सगळं कळलेलं आहे. तसं नाथ महाराज म्हणतात तुमचा अनुग्रह लादलो, आणि आस कोणची शिल्लक आहे? आस आहे ती ज्ञानोत्तर भक्ती प्रेमाची. कारण वारकरी संप्रदायाच्या संतांची परंपरा आहे, टाळा टाळी लोपला नादो, टाळा टाळी लोपला गोविंद
काकळा आहे, हरिपाठ आहे. 2 टिपणं बसले रे बसले तर आमचे हरिपाठ काकळा, महाराज लोकाचा 36चा आकडा. त्याचा काही संबंधच नाही. प्रभातेशी वाटे तुमच्या यावे दर्शना, पण काय करू देवा झोप सुचू दे ना. अशी परिस्थिती कुठंतरी होते. परंतु ही परिस्थिती माझी नाही हेच दाखवायचा. अनुग्रह लादलो तरी आस शिल्लक आहे, ते आता ज्ञानोत्तर भक्ती प्रेमाचे, आणि ते तुम्ही पूर्ण करावी. अशा पद्धतीने अभंगाचा अल्पसा भावार्थ सांगितला. आता आपल्या मूळ विषयाकडे आपल्याला आलं पाहिजे. भगवान श्री ज्ञानोबारायचा 729वा संजीवन समाधी सोहळा आज आळंदी क्षेत्रामध्ये संपन्न होतोय. ज्ञानोबाराय या अवनी तलावर अवतरित झालेत. कारण जेने गीता उपदेशिली ते विटा ज्ञानाबाई सुंदरी तारावया लोपले ज्ञान जगी ही तनेन तिकोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. याच अलंकापूर क्षेत्रामध्ये भगवान श्री ज्ञानोबारायचा अवतार झाला. मला सांगितलं पाहिजे, या भारताची भूमीच महत्वाची आहे. कारण भारतखंडे नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. त्यामुळे इथली इंच इंच जमीन महत्वाची आहे. कारण ही भोग भूमी नाही, ही कर्मभूमी आहे. स्वर्गातले लोक सुद्धा या ठिकाणी जन्माला येण्याची अपेक्षा करतात. गायंती देवा किल गीतकानी धन्यास्तुते भारत भूमी भागे स्वर्गापवर्गास्पद हेतु भूते. विष्णू पुराणात खूप सुंदर श्लोक आलेले आहेत. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. ही भूमी महत्वाची आहे. या भूमीमध्ये सुद्धा पुन्हा 3 भूम्या अत्यंत महत्वाच्या मानल्या जातात. अवताराधिकाची जन्मभूमी, योद्ध्याची कर्मभूमी आणि संतांची निर्याण भूमी. ह्या 3 भूम्या महत्वाच्या मानल्या जातात. अवताराधिकाची जन्मभूमी किती महत्वाची आहे भारतवर्षातल्या लोकांना सांगण्याची गरज नाही. ती जन्मभूमी आमच्या ताब्यात यावी याच्याकरता 550 वर्षाचा प्रदीर्घ लढा आम्ही दिलात आणि ती एक जन्मभूमी ताब्यात घेतली. आता दुसरीचा नंबर आहे. तसं आळंदी हे भगवान श्री ज्ञानोबारायांची जन्मभूमी आहे. ज्ञानोबाराय इथंच करून धरुणी सगुण रूप केली बाललीला आणि बोलविला रेडा निगम वाचे. नाना प्रकारची लीला ज्ञानोबारांनी या भूमीमध्ये केल्यात. आणि ज्ञानोबारांनी या भूमीमध्ये त्या लीला करत असताना ज्याच्याकरता अवतार होता ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण झाला. ज्ञानोबारायांनी पसायदानाच्या रूपाने निवृत्तीनाथांना मागणं मागितलं. निवृत्तीनाथांनी पसायदानाच्या रूपाने मागणं पूर्ण केलं. आणि येणेवरे ज्ञानदेवो सुखिया झाला. ज्ञानोबाराय सुखिया झालेत, परंतु निवृत्तीनाथांना मात्र पाहिजे एवढ्या प्रमाणामध्ये सुख त्याच्या माध्यमातून प्राप्त झालेलं नव्हतं. आणि त्याचं महत्वाचं कारण होतं, निवृत्तीनाथांनी विचार केला. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला, परंतु ज्ञानोबारायचा ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हा स्वतंत्र प्रज्ञेचा ग्रंथ नाही, तो ग्रंथावरची टीका आहे. आणि म्हणून ज्ञानोबाराय त्या ग्रंथामध्ये ज्ञानोबारायची स्वतंत्र प्रतिभा जगताच्या समोर प्रदर्शित करू शकले नाहीत. कारण पदाची कोर्ण संडी ज्ञानोबारायच बोलले. गीतेवरची टीका आहे ती. त्याच्यामुळे मग ज्ञानोबारायची प्रतिभा समाजाच्या समोर येणं गरजेचं आहे. म्हणून ज्ञानोबारायला निवृत्तीनाथ एक दिवस असं सांगतात, निवृत्ती म्हणती अहो ज्ञान देवा, निवृत्ती म्हणती अहो ज्ञान देवा. सांगतात निवृत्ती म्हणती अहो ज्ञानदेवा. म्हणजे सांगा गुरुजी काय अनुभव करावा अमृतायसा. अनुभव अमृतायसा अनुभव करावा. गुरुची आज्ञा प्रमाण मानली. आणि ज्ञानोबारायांनी स्वतंत्र प्रज्ञेचा सिद्धानुवाद असणारा अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहिला. यदक्षरम मनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथेती ख्यातम दैवतमाश्रय गुरुत्याख्या लोके साक्षात विद्या ईशांकरी जयत्याज्ञानमस्तशे दयार्य निरंतरम सार्धकेन च. सुरुवातीचे 5 श्लोक संस्कृतात लिहिले. ही ज्ञानोबाराची प्रतिभा आहे. आणि त्याच्यानंतर अमृतानुभव नावाचा ग्रंथ लिहून पूर्ण झाला. म्हणून ज्ञानदेव म्हणे अनुभवामृते येणे सनुभोगी जे सने विश्वाचेने. अमृत अनुभव झाला, चांगदेव 65 झाली, हरिपाठ झालात. आणि मग मात्र ज्ञानोबाराच्या लक्षात आलं आपण ज्या कार्याकरता या ठिकाणी आलेलो होतो ते कार्य आता संपलेलं आहे. आषाढी वारी आलीत आणि आषाढी वारीच्या निमित्ताने भगवान श्री ज्ञानोबाराय पंढरपूर क्षेत्रामध्ये गेलेत. भगवान पांडुरंगाला नमस्कार केला आणि भगवान पांडुरंगाला नमस्कार करून भगवान पांडुरंगाला सांगितलं, देवा ज्या कार्याकरता आलो होतो ते कार्य आता आटोपलेलं आहे.
आणि नियम आहेत मोठ्या माणसाचा, ते काम झाल्यानंतर थांबत नसतात. वारकरी संप्रदायाची परंपरा आहे, कुठल्याही कार्यक्रमाची सांगता काल्याने होते. आणि काला झाला, काला झाला की हाला. किती मोठा महाराज असला, किती लोकांचं प्रेम असलं, काला झाला की त्याने हल्लं पाहिजेत. काला झाला की हालान, काला झाल्यानंतर जर पुन्हा बुवा महाराज त्या गावात आला तर लोकच विचारतात का आला, काय कारण काय आता पुन्हा येण्याचं. कारण पाणी बहिता भलावर साधू घुमता भला, पाण्याने वाहत राहावं. पाणी जर एका ठिकाणी थांबलत ना तर त्याच्यात किडे पडतात. साधू एका ठिकाणी थांबल्यानंतर काय होते मला नाही माहिती, ते तुम्हाला बऱ्यापैकी माहिती. म्हणून मग ते थांबत नाहीत मोठी माणसं. म्हटलं माझं कार्य संपलेलं आहे, आता रेंगाळण्यात काही मजा नाही, मला आज्ञा द्यावी. भगवान पांडुरंगाला सुद्धा गहिवरून आलो, पण तो आता काय नाईलाज होता झालेलं होतं. परंतु ज्ञानोबाराय ही मागणी मागत असताना सांगितलं मला तुमच्या पायाच्या जवळ जागा पाहिजे. भगवान पांडुरंगाने सांगितलं नाही ते शक्य नाही, कार्तिक शुद्ध माझी आणि कार्तिक वद्य तुमची. अशा पद्धतीचा निर्णय झाला आणि कार्तिक शुद्ध वारी पंढरपूरची आटोपलीत. आणि कार्तिक वद्य वारीच्या निमित्ताने या ठिकाणी भगवान पांडुरंगासह दशमीच्या दिवशी सगळीची सगळी मंडळी एकत्रित आलेली आहेत. 5 दिवसाचा उत्सव या ठिकाणी करण्याचा निर्णय झाला. दशमीला आरंभ करण्यात आला उत्सवाचा. एकादशीच्या दिवशी दिवसभर भजन, रात्रभर जागर करण्यात आला. आणि द्वादशीच्या दिवशी सकाळी पारण्याचा कार्यक्रम. स्वतः आईसाहेब आहेत, सत्यभामा देवी आहेत, रुक्मिणी देवी आहेत, सगळ्यांच्या माध्यमातून द्वादशीचा कार्यक्रम झाला. कारण नामदेव महाराजांच्या गाथ्यानुसार जर विचार केला तर ज्ञानोबाराईचा जो संजीवन समाधी सोहळा झाला हा एकादशीच्या दुसऱ्या दिवशी झाला. नवे नामदेव महाराजांनी स्पष्ट असा उल्लेख केला. द्वादशी पुण्यतिथी केली ज्ञानेश्वरा आणि 5 दिवस सारा महोत्सव. द्वादशीला पुण्यतिथी केली. द्वादशी म्हणजे त्या दिवशी सूर्योदय 5:48 होता आणि 21 घटकापर्यंत त्या दिवशी द्वादशी तिथी होती. म्हणजे 2:21 जवळपास द्वादशी तिथी होती. आणि 2:30 ज्ञानोबाराईचा संजीवन समाधी सोहळा झाला. त्याच्यामुळे त्रयोदशी तिथी लागलेली होती आणि म्हणून आम्ही ज्ञानोबाराईचा संजीवन समाधी सोहळा हा त्रयोदशीत करतो. वास्तवात गाथेमध्ये द्वादशी पुण्यतिथी असा शब्द प्रयोग आहेत आणि त्याची सगळी कथाही आपल्याला सगळ्यांना माहित आहे. एकादशीचा जागर वगैरे झाला, द्वादशीचं पारणं आणि कान्होबा पाठक केंदूरकर आलेत आणि कान्होबा पाठक केंदूरकरांना कीर्तन करण्याची आज्ञा देण्यात आली. तुम्ही कीर्तन करावं. फार मोठे अधिकारी संत कान्होबा पाठक, त्यांचा इतिहास सांगितला जातो की कोणाला तरी स्वप्न साक्षात्कार झाला की बा केंदूरला खूप मोठे संत आहेत, कान्होबा पाठक तुम्हाला अनुग्रह घ्यायचा असेल तर त्यांच्याकडे जा. तो साधक अनुग्रह घेण्याकरता आला. त्यावेळेला कान्होबा पाठक स्वतःच्या मुलांना वागवत होते, मांडीवर ते मुलं होते, त्यांना ते खेळवत होते. तो चौकशी करत 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 गेला. पण कान्होबा पाठकांचं घर कोणतं आहे त्यांनी दाखवलं. ते तुळशी वृंदावन दिसते, ते कान्होबा पाठकांचं घर. आणि ते जाऊन पाहतात तर ते लेकरं खेळवत होते. त्यांनी विचार केला आपल्याला स्वप्न साक्षात्कार झाला, यांचा अनुग्रह ज्ञान हे तर लेकरांमध्ये गुंतलेले आहेत. त्यांनी एक पाय आत आणि एक पाय दार तसाच परत फिरला. तो कान्होबा म्हणतात का कुठं निघालेत? काही नाही म्हटले, आलो होतो तुमच्याकडून अनुग्रह घ्यायला आणि तुम्ही तर लेकरं वागवतायत. आणि याला काही संत म्हणतात का? कान्होबांनी लेकरं उचलले आणि तिथल्या विहिरीत टाकून दिले. लेकरं वागवण्यामुळे जर संतत्व बाधित होत असेल कशाला पाहिजे ते लेकरं? टाकले विहिरीत. मग त्यांनी पाहिलं तो पुन्हा निघाला. म्हणजे काय झालं? म्हणजे लेकरं विहिरीत टाकणारा कुठं साधू असतो का? म्हणजे फार मोठी पंचायत. कान्होबांनी पुन्हा त्यांना हाक मारला, झोपीतून उठावे. त्या पद्धतीने ते मुलं विहिरीतून बाहेर आले. हा अधिकार कान्होबा पाठकांचा होता. कान्होबा पाठकांना कीर्तन करायला सांगितलं. आजही माऊलीच्या मंदिरामध्ये द्वादशीचं कीर्तन केंदूरकराच्या परंपरेची त्या ठिकाणी कीर्तनाची परंपरा आजही आहे. आणि 2 पावर पळत आटोपले भोजन, तृतीय प्रहरी कीर्तन, तृतीय प्रहरी भोजन आरंभिले. 2 प्रहर पर्यंत कीर्तन झालं आणि तृतीय प्रहराला भोजनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू झालेला आहे. आणि बाकीचे जे सगळे संत होते त्यांनी सांगितलं बाबा आता लवकर काहीतरी केलं पाहिजे, घाई केली पाहिजे. कारण 11:15 वाजत आले, 15 मिनिट शिल्लक आहेत आपल्याकडे. विकट ज्ञानेश्वर होत असे. आता काहीतरी लवकर केलं पाहिजे, घाई केली पाहिजेत. आणि म्हणून मग ज्ञानोबाराईच्या समाधी सोहळ्याची सगळी तयारी. नामदेव महाराजांचे जे पुत्र होते नारा, विठा, गोंदा, महादा, त्यांनी सगळी तयारी केली. नामदेव महाराज म्हणतात ते लौकिक दृष्टिकोनातून कोणीतरी करीत होते. वास्तवात ज्ञानोबाराईच्या समाधीची तयारी कोण करत होते? ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा, ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा, कालिताती शेजा समाधीशी, कालिताती शेजा समाधीशी, ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा, ब्रह्मादिक
करिता ती पूजा ब्रह्मादिक तेथे करिता ती पूजा घालिता ती शेजा समाधीची सगळी मंडळी एकत्रित आलेली आहेत आणि ज्ञानोबाच्या त्या संजीवन समाधी सोहळ्याचा जो काही मुहूर्त आहे त्रयोदशीचा तो जवळ येतोय आणि नामदेव महाराज वर्णन करतात कारण प्रत्यक्षदर्शी संत आहेत नामदेव महाराज संत चरित्राचे आद्य इतिहासकार आहेत आमच्यावर उपकार आहेत नामदेव महाराजांचे की त्यांनी प्रत्येक गोष्ट शब्दबद्ध करून ठेवली स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवतं त्यांनी एका ठिकाणी फार सुंदर लिहून ठेवलेत मरणोपर्यंत लोकांच्या स्मरणात राहावं असं जर प्रामाणिकपणे वाटत असेल तर माणसांनी दोन गोष्टी केल्या पाहिजेत आपल्या पश्चात लोकांनी वाचाव्या अशा निदान 2 ओळी लिहून तरी जावं नाही निदान आपण गेल्यानंतर आपल्या बाबतीत 2 ओळी लोकांनी चांगल्या लिहावं असं जीवन तरी जगून जावं आणि वारकरी संतांनी दोन्ही गोष्टी केल्यात त्यांनी स्वतःही लिखाण केलं आणि त्यांच्या बाबतीत तर प्रबंध लिहिल्या जात आहेत नामदेव महाराज हे संत चरित्राचे आद्य इतिहासकार आहेत नामदेव महाराज वर्णन करतात की नेमका प्रसंग कसा होतात देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर आणि जातो ज्ञानेश्वर बैसावया एकीकडून देव म्हणजे भगवान पांडुरंग परमात्मा आहेत आणि दुसरीकडून निवृत्तीनाथ म्हणजे स्वतःचे गुरु आहेत म्हणजे हरी आणि हर दोन्हीही ज्ञानोबाऱ्याच्या समाधी करता आहेत आणि ज्ञानोबाऱ्यांना त्या समाधी स्थळाकडे घेऊन जात आहेत ज्ञानोबाऱ्याची समाधी काही पहिल्यांदा नाही अष्टोत्तर से वेळा साधिली समाधी या इतक्या वेळात आणि आता ही खऱ्या अर्थाने यावश चंद्र दिवा करो जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहणारी ती समाधी आहे आणि त्या समाधी स्थळाकडे ज्यावेळेला हे दोघं घेऊन निघतायत त्यावेळेला बाकीच्या सगळ्या संतांची परिस्थिती काय नामदेव महाराजांनी फार हृदयद्रावक अशा पद्धतीचं वर्णन त्यांच्या गाथ्यामध्ये केलेलं आहे आपल्याला वेळेअभावी त्या सगळ्या चरित्रात्मक विचाराचा ग्रंथाचा म्हणा किंवा त्या कथानकाचा विचार करणं शक्य नाही आपल्याला वेळेचं बंधन पाळणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून मग स्वतः निघालेले आहेत निवृत्तीत आणि ज्या निवृत्तीनाथांचं वर्णन ज्ञानोबराय अमृतानुभव नावाच्या ग्रंथामध्ये करतात निवृत्तीजया नाव निवृत्तीजया बरव निवृत्तीची राणीव निवृत्तीशी माझे गुरु निवृत्ती आहेत ती प्रवृत्तीच्या सापेक्ष निवृत्ती नाहीत वस्तुतः निवृत्ती आहेत निवृत्तीजया नावही निवृत्ती त्याची शोभाही निवृत्तीत सगळं निवृत्तीत ओपसयाचे ओपरश्रयाचे बळ घेऊन मिरवी कीळ तैसा नव्हे निखळ चक्रवर्ती हा पूर्वीच्या काळी त्या अंगठ्या असायच्या राजा राजवाड्याधिकाच्या हातामध्ये आणि त्याला तो एक धातू लावलेला असायचा मागून उपसरी नावाचा आणि त्याच्यावर असणारे जे रत्न आहे तो रत्न त्या धातूच्या सामर्थ्याने त्याच्या पाठिंब्याने ते पुढे प्रकाशित व्हायचं ज्ञानोबाराय म्हणतात माझे गुरु तसे नाहीत दुसऱ्याच्या पाठिंब्याने नाहीत कारण जीवपणाचे त्रासे यावया आपुले दशे शिव ही मूर्त पुषे जया जोशी आते या अधिकाराचे माझे गुरु निवृत्तीनाथ आहेत परंतु तेही निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय प्रार्थना भगवान श्री ज्ञानोबारायांच्या चरणी प्रार्थना करून तंतोतंत वेळेमध्ये या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल जय समाधी स्थळाकडे घेऊन जात असताना मध्ये थांबतात आणि मध्ये थांबल्यानंतर निवृत्तीनाथाच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात निवृत्तीनाथाच्या डोळ्यातले अश्रू पाहतात आणि भगवान पांडुरंग परमात्मा निवृत्तीनाथांना विचारतात निवृत्तीनाथ तुम्ही निवृत्ती असताना प्रवृत्तीवर येऊन रडतात याचं कारण काय त्याचं स्पष्टीकरण निवृत्तीनाथ स्वतः सांगतात देवा मी रडण्याचं नाटक करत नाही माझ्या माऊलीचं प्रेम मला रडवत आहेत आणि त्याचं कारण सांगतात हा माझा लहाना भाऊ आणि माझा लहाना भाऊ असताना यांनी माझं शिष्यत्व पत्करलं म्हणून बाकुदरचे जे नाते आहेत ना भावाचं नातं सोडून दिलं त्यांनी शेवटपर्यंत ते निभावलं ते गुरु शिष्याचंच नातं निभावलं आणि गुरु शिष्याचं नातं निभवत असताना सुद्धा त्यांनी कधीच अमर्यादा केली नाही म्हणा अमर्यादा कधी नाही केली येणे आणि शिष्य गुरु पण सिद्धी नेले अमर्यादा कधीच नाही केली शिष्य गुरु पण सिद्धी नेलेला आहे कधीच माऊलीने माझा अपमान केला नाही वगैरे वगैरे सगळं ते चरित्र निवृत्तीनाथाच्या डोळ्यासमोर येतात आणि निवृत्तीनाथाच्या डोळ्यासमोर आल्यानंतर मग निवृत्तीनाथाच्या मुखातून ते शब्द बाहेर पडले भगवान पांडुरंग परमात्मा सुद्धा ते ऐकतात आणि भगवान पांडुरंगाच्याही डोळ्याला धारा लागतात तितक्यात आईसाहेब रुक्मिणी देवी समोर येतात आणि आईसाहेब रुक्मिणी देवी भगवान पांडुरंगाला म्हणतात देवा तुम्ही रडता ते बाकीचे संत रडत आहेत ठीक आहे त्यांचे काहीतरी नाते आहेत निवृत्तीनाथ रडतायत त्यांच्या भावाचे नाते आहेत गुरु शिष्याचे नाते आहेत तुमचं कोणतं नातं लागून गेलं त्यावेळेला भगवान पांडुरंग परमात्मा आईसाहेब रुक्मिणी देवीला सांगतात
देव म्हणती रुक्मिणी हा एकची योगी देखिला नयनी, हेची ज्ञान संजीवनी जाण त्रैलोक्याची। हा एकच योगी मी माझ्या जीवनामध्ये पाहिलात, ही त्रैलोक्याची ज्ञान संजीवनी आहे। खूप मोठा अभंग आहे, आपल्या सगळ्या पाठांतराचा आहे। जो करील याची यात्रा तो तारील सकळही गोत्रा, सकळ कुळे पवित्रा याचे निदर्शने होती। धन्य धन्य धरातडी जो या ते दृष्टीने आली, तो वाहत येईल ताळी वैकुंठ भुवनाची, वगैरे वगैरे सगळंच सगळं सांगितलं। आणि एवढा मोठा सगळा इतिहास सांगितल्यानंतर ऐशे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव अवतरले। आईसाहेब म्हणतात खरंच ती माता धन्य आहे ज्यांच्या कुशीमध्ये ज्ञानोबरायसारखं हे चिद्रत्न या ठिकाणी अवतरित झालं। आणि असं केल्यानंतर सांगितलं होतं आता खूप वेळ होतोय, दोघेही गेलेत ज्ञानोबरायला स्वतःच्या समाधीस्थानी बसवलेलं आहे। ज्ञानोबराय जाऊनी ज्ञानदेव बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवली। ज्ञानोबराय समाधीत जाऊन बसलेत, ज्ञानेश्वरी पुढे ठेवलेली आहेत आणि नुसती ठेवली नाही, ती उघडली होती। आणि उघडल्यानंतर कोणता अध्याय उघडला हेही सांगतात। उघडीला अध्याय आवडीचा नववा अध्याय ज्ञानोबरायांच्या अत्यंत आवडत आहेत। ज्ञानोबरायांनी तो 9वा अध्याय उघडलात, ज्ञानोबराय त्या ठिकाणी बसलेले आहेत आणि ज्ञानोबरायांना हे दोन्ही हरी आणि हर समाधिस्थ करतात। आणि समाधिस्थ केल्यानंतर तिथून ज्यावेळेला हे वर येतात, तो दगड त्या ठिकाणी लावला जातो, तो नंदी त्या ठिकाणी